स्वतःची आई जिवंत असतानाच एका निर्दयी मुलाने आईला मेली म्हणून सर्वत्र घोषित केलं. असं त्याने का केलं हे सर्व आपण खालील कथेमध्ये पाहूयात. मुलांना स्कूल बसमध्ये बसवून घरी परतलेली राधिका उदास मनानं घरातील गच्चीत जाऊन बसली. सुखावणारं वातावरण, आकाशात पसरलेले हलके फुलके ढग आणि पक्ष्यांची मधुर किलबिल या कशानेही तिच्या मनाला समाधान वाटतच नव्हतं, जेवढं तिला याआधी ती राहत असणाऱ्या शहरामधील घरात मिळत होतं. राधिका आपली नजर भिरभिरत गच्चीवरून समोर दिसणारे दृश्य पाहत होती. तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरूच होतं आणि अचानक तिचं लक्ष घरापासून थोडं दूर असणाऱ्या झाडाकडे गेलं. त्या झाडाच्या आडोशाला एक वृद्ध स्त्री उभी होती. राधिका तिच्या नवऱ्याला म्हणाली, "अहो, पुन्हा तीच म्हातारी. कशाला तिथून ती माझ्या घराकडे पाहते?" उदास असलेली राधिका खूप बेचैन होऊ लागली होती. नाना वेगळ्या प्रकारच्या शंका तिच्या मनात येऊ लागल्या होत्या. याआधी राधिकाने तिला बऱ्याच वेळा तिथे आणि घराच्या आसपास घुटमळताना बघितलेलं होतं. पुण्याहून हैदराबादला येऊन तिला आता 2 महिने होऊन गेले होते, परंतु अजूनही त्या नव्या शहराशी तिला नाळ जुळवून घेता आलीच नव्हती. मयूरची म्हणजेच तिच्या नवऱ्याची नुकतीच पुण्याहून इथे तातडीने बदली करण्यात आली होती. तो तर आल्या आल्या आपल्या कामात आणि ऑफिसच्या टूरमध्ये व्यस्त होऊन गेला होता. लहान असलेल्या आराध्याला तर अगदी सहजपणे पहिल्या वर्गात ॲडमिशन मिळून गेलं होतं, पण मोठ्या मुलीला समूला 5वीत प्रवेश मिळवताना खूप यातायात करावी लागली होती. त्या दोघी आता आपापल्या नव्या शाळांमध्ये स्थिरावत होत्या, परंतु राधिकाची मनस्थिती तर मुळासकट उपटून दुसऱ्या जमिनीमध्ये रोवलेल्या एखाद्या रोपट्यासारखीच होऊन गेली होती, जे रोपटं अद्याप नवीन जमिनीशी, वातावरणाशी स्वतःला जुळून घेऊ शकत नव्हतं. राधिकाचं सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं. पुण्यामध्ये तिला छान नोकरी होती. इथे ना जवळपास कुठलं चांगलं एखादं डे केअर सेंटर होतं, न कुठली एखादी विश्वासाची कामवाली मिळत होती. तिचं करिअर तर जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्तच झालं होतं. आधीच या सर्व गोष्टींचा ताण तिच्या मनावर आलाच होता आणि त्यातून आता हे म्हातारीचे प्रकरण. ती म्हातारी आपल्या घराची टेहळणी तर करत नसेल ना? ते तसेही या परिसरामध्ये चोरी आणि खंडणी तसेच मुलांचं अपहरण होणे अशा प्रकारच्या घटना नवीन नव्हत्या. विचार करून करून मानसीच राधिकाचे डोके फुटायची वेळ आली. 2 दिवसानंतर मयूर ऑफिस टूरवरून घरी परतला, तेव्हा राधिका त्याला त्या म्हातारीबद्दल बोलली. आता मयूरलाही काळजी वाटू लागली होती. "ठीक आहे, पुन्हा कधी जर असं झालं तर वॉचमनना सांगशील, तो ठेवील तुझ्याकडे लक्ष. नाहीतर मग पाहू, पोलिसांकडे सुद्धा तक्रार करू," असं मयूर म्हणाला. यानंतर काही दिवस शांततेत गेले. एके दिवशी सकाळी राधिका घराच्या टेरेसवर उभी होती. तिथून तिचं लक्ष समोरील रस्त्याकडे गेले. घराचा वॉचमॅन एका म्हातारीसोबत घराच्या मेन गेटजवळ उभा होता. मयूर वॉचमनसोबत काहीतरी बोलत होता. त्या म्हातारीकडे आणखी निरखून बघितल्यानंतर तिचा चेहरा तिला ओळखीचा वाटू लागला. राधिकाला वाटलं आपण हा चेहरा आणखी कुठेतरी पाहिला आहे, पण कुठे ते तिला आठवतच नव्हतं. थोड्या वेळानंतर तिला ते आठवलं. वॉचमॅनशी बोलून मयूर घरी परतला आणि ती मात्र मेन गेटवर अजूनही तशीच उभी होती. "अरे, ही तर तीच म्हातारी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. ही तिथे काय करत आहे?" राधिकाने अगदी काळजीच्या स्वरात मयूरला विचारलं. "ही बया इथे कशाला आली आहे? सांगितलं तर तुला आश्चर्य वाटेल. जसा तू तिच्याबद्दल विचार करत होती तसं काहीच नाही. तुला माहिती आहे ती कोण आहे ते? ती या घराची आधीची मालकीण आहे." "काय पण? आपण तर हे घर मिस्टर राकेश यांच्याकडून विकत घेतलं आहे." ती बिचारी म्हातारी त्याच राकेशची दुर्दैवी आई आहे. राकेशने आधी तिला अंधारात ठेवून सर्व संपत्ती तिच्यावर विश्वास करून आपल्या नावे करून घेतली आणि मग आपल्याला हे घर विकून तो स्वतः मात्र आईला इथे सोडून परदेशी निघून गेला. स्वतःच्या आईला त्याने इथेच या शहरातल्या
एका वृद्धाश्रमामध्ये ठेवून दिलं आणि सर्वांना सांगितलं, माझी आई देवाघरी गेली आहे. शी, किती दृष्ट आहे हा माणूस. दिसायला तर किती साधा आणि गरीब वाटत होता, असं राधिका बोलली. हां, आता आठवलं. अडगळीची खोली साफ करताना मला तिथे या घराची जुनी नेमप्लेट सापडली होती. त्यावर पुष्पलता निवास असं लिहिलं होतं आणि त्या पाठी शेजारी एखाद्या राजमहालातील वाटावी अशा स्त्रीचा काढलेला फोटो देखील बघितला होता मी. त्या फोटोतला हसरा चेहरा आणि या म्हातारीचा चेहरा मिळता जुळता वाटतोय खरा. म्हणूनच मला असं वाटत होतं की मी या म्हातारीला कुठेतरी बघितलं. पण मग आता ही इथे कशासाठी आली आहे? आपलं घर तर मागण्यासाठी नाही. तेव्हा मयूर म्हणाला, आज हिच्या नवऱ्याचं प्रथम वर्षश्राद्ध आहे. आपल्या पतीचा घरातल्या ज्या खोलीत मृत्यू झाला त्या खोलीमध्ये दीप प्रज्वलित करून तिला प्रार्थना करायची आहे. त्याने काय होणार आहे? माझा तर बाई या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. अगं, तुझं भलेही नसेल, परंतु त्यांचा तर आहे ना. आणि आपण तिला त्यासाठी हो म्हटलं तर तर तिला त्यामध्ये थोडा आनंद तरी मिळेल. तेवढ्या कारणाने आपलं काय असं नुकसान होणार आहे? ठीक आहे, बोलवा तिला. तुम्ही आतमध्ये अनिच्छेने का असेना राधिकाने पतीचं म्हणणं मान्य केलं. पुष्पलता आजी आत घरामध्ये आल्या. क्षिन्न काया, अंगात सुती साडी, मोठ्या मोठ्या डोळ्यांच्या कोपऱ्यात काही सुकलेल्या तर काही अजूनही वाहणारे अश्रू. पुष्पलता आजी घरात आल्या आणि आत येऊन त्यांनी मयूर आणि राधिकाला अनेक आशीर्वाद दिले. कधी काळी स्वतःच्याच असलेल्या आणि आता परक्या झालेल्या त्या घराकडे त्या डोळे भरून पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यासमोरील त्या घराबद्दलच्या कितीतरी आठवणी, सुखदुःखाचे असंख्य क्षण झरकन तरळून गेले. त्या माडीवरच्या खोलीमध्ये गेल्या. काही वेळ डोळे बंद करून शांतपणे तिथे बसून राहिल्या. मिटलेल्या त्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना बरसू लागल्या. मग त्यांनी शांतपणे खोलीत तुपाचा दिवा लावला, प्रार्थना केली आणि मग पुन्हा दोघांना भरभरून आशीर्वाद देत त्या बोलल्या, मी या घरात पहिल्यांदा नववधू बनून आले होते. वाटलं होतं की आता या घरातून बाहेर पडेल ते तिरडीवरच. पण बोलता बोलता पुष्पलता आजीचा गळा भरून आला. कंठातून शब्दही बाहेर पडना. हीच खोली होती माझी. किती वर्ष हसत खेळवत घालवले मी इथं माझ्या प्रेमाच्या माणसांसोबत. पण राकेशचे वडील जाताच तिचे डोळे पुन्हा भरून आले आणि गळ्यात हुंदका दाटून आला. राधिका निशब्द होऊन त्यांचे बोलणे ऐकत होती. या घराशी असलेल्या आठवणी सांगत सांगत थोड्या वेळाने पुष्पलता आजी जागच्या उठल्या आणि जड झालेल्या पावलांनी त्या बाहेर जाऊ लागल्या. असं वाटत होतं की जणू त्यांची पावलं इथे खेळलेली आहेत. घराचा उंबरठा ओलून जायला त्यांचे मन होत नाही. पण आता घराबाहेर तर निघायलाच हवं होतं. पुष्पलता आजीच्या मनाची ही अवस्था दोघांनाही समजत होती. आपण जरा बसा, मी आलोच, हा म्हणत राधिका पुष्पलता आजींना तिथेच थांबवत खोलीच्या बाहेर आली आणि हातानेच इशारा करत तिने मयूरलाही बाहेर बोलावलं. मग ती त्याला सांगू लागली, अहो ऐका ना, मला ना एक खूप झकास कल्पना सुचते, ज्यामुळे आपलं आयुष्य अधिक सुसह्य होईल आणि यांच्या दुःखी मनालाही बरं वाटेल. आपण पुष्पलता आजीला आपल्या घरात ठेवून घेतलं तर? त्या एकट्याच आहेत, त्यांना कुणाचा आश्रयही नाही आणि या घरात त्यांचा जीवही अडकला आहे. इथून त्या कुठे जायच्याही नाहीत आणि आपण त्यांना इथं वृद्धाश्रमात मिळणारं जेवण व कपड्यालत्त्यापेक्षा अधिक चांगलं जेवण व कपडालत्ताही देऊ शकू. तुझं म्हणणं आहे की नोकराप्रमाणे त्यांना वागवायचं, होय ना? राधिका म्हणाली, नाही नाही, नोकरासारखं नव्हे. आपण काही त्यांना पगार वगैरे नाही देणार कामासाठी. आपल्याकडे बाई तर आहेच. त्या घरात राहतील तर घरातल्या माणसाप्रमाणे कामवाली बाई, घरात येणाऱ्या जाणाऱ्या यांच्यावर त्यांची नजरही राहील आणि आपल्या मुलांकडेही त्यांचं लक्ष राहील. आजी घरी राहिल्या तर मी आरामात नोकरीवर जाऊ शकेल. मग ऑफिसमध्ये गेल्यावर मलाही घराची, मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी राहणार नाही. आयडिया तर छान आहे,
पण आजी त्यासाठी तयार होतील का? का नाही होणार? आपण त्यांना अशा घरात राहू देणार आहोत ज्यावर त्यांचा फार जीव आहे. अनेक आठवणी आहे या घरात त्यांच्या गुंतलेल्या. हे घर त्या बाहेरून लपून छपून निहाळत असतात. आणि जर ही बाई या घराची मालकीण बनून त्यावर आपला हक्क सांगू लागली तर काय करायचं आपण? तर काय झालं? घर तर आपल्याच नावावर आहे ना. आणि त्या काय करू शकणार आहेत? आणि आता त्यांचे आयुष्य तरी किती शिल्लक उरले? ठीक आहे, तू बोलून पहा. मयूरने संमती दिली. राधिका पुष्पलता आजींशी बोलू लागली. म्हणाली, हे बघा आजी, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही इथे राहू शकता. राधिकाने हा अचानक समोर मांडलेला प्रस्ताव ऐकून म्हातारी नजर विस्फारून तिच्याकडे पाहू लागली. आपण खरंच या घरात राहू शकू या कल्पनेने ती क्षणभर सुकावून गेली आणि लगेच तिच्या डोळ्यातून चमक नाहीशी झाली. आजच्या जमान्यात जिथं पोटच्या मुलानेही त्यांना हे सांगून घराबाहेर काढलं होतं की एवढ्या मोठ्या घरात भूतासारखं एकटं राहण्यापेक्षा तिने वृद्धाश्रमात राहणं अधिक श्रेयस्कर. तिथे ही परकी माणसं स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कशाला आपल्याला तुम्ही इथे राहा म्हणणार? नाही नाही, नको, कशाला उगाच तुम्हा लोकांना त्रास. अहो, त्रास कसला त्यात? इतकं मोठं हे घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत राहिला तर आम्हालाही थोडा आराम मिळेलच की. जगाची रीत माहीत असलेल्या पुष्पलता आजींना राधिकाचा हा घरात राहण्याचा प्रस्ताव ठेवण्यामागचा काय हेतू आहे हे राधिकाच्या डोळ्यातील भावांवरून ओळखता आलं असलं तरी कधी काळच्या आपल्याच असलेल्या त्या घरात राहण्याचा मोह त्या आवरू शकल्या नाहीत. पुष्पलता आजी त्यांच्यासोबत राहायला आल्या आणि आल्या आल्याच त्यांच्या सराईत हातांनी घराची जबाबदारी अगदी खूप छान सांभाळली. त्यांना घरातले सर्वजण आजी म्हणून हाक मारीत. त्यांच्या देखरेखीखाली घरातलं प्रत्येक काम योग्यपणे पार पाडू लागलं. घराच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे राधिकाने बिनधास्तपणे नवीन नोकरी पत्करली. 1 वर्ष कसं मागे पडलं हे कळलंही नाही. त्या सकाळी सकाळी दोन्ही मुलांना उठवायच्या, त्यांना तयार करायच्या, खूप प्रेमाने त्यांना 2 घास भरवायच्या आणि त्यानंतर त्यांना स्कूल बसपर्यंत नेऊन सोडवायच्या. मग एखाद्या कुशल मॅनेजरप्रमाणे स्वतःच्या देखरेखीखाली कामवाल्या बाईकडून घरातील सारी कामे करून घ्यायच्या. घरातल्या स्वयंपाकाकडे त्या स्वतः खास लक्ष घालीत. विशेष करून मुलं शाळेतून परतायची वेळ झाली की त्या जवळपास रोज नवनवीन आणि मुलांसाठी पौष्टिक असे खाद्यपदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायच्या. राधिकालाही नवल वाटायचं की जी मुलं चिप्स आणि पिझ्झा सोडून इतर कुठलेही खाद्यपदार्थ खायला टाळाटाळ करीत तीच मुलं आता नव्या आजीच्या हाताने बनवलेले वेगवेगळे चविष्ट पदार्थ अगदी आनंदाने आणि नवीन चवीने खाऊ लागले होते. मुलं आपल्या या नवीन आजीबरोबर किती मिसळून राहू लागली होती. आजी सुंदर सुंदर गोष्टी सांगत म्हणून कधी काळी रात्र टी व्ही समोर बसून राहणारी ती मुलं आता आजी गोष्ट सांगणार म्हणून टी व्ही सोडून आजी सांगेल ते ऐकू लागली होती. वेळेवर आपलं खाणं उरकवून आणि शाळेचा अभ्यास आटपून ती मुलं लवकर झोपी पण जात होती. आजी आपल्या गोष्टींच्या माध्यमातून ज्याप्रमाणे मुलांवर चांगले संस्कार घडवून आणत होत्या त्याचप्रमाणे मुलांची टी व्ही बघण्याची वाईट सवय पण सोडवत होत्या. राधिका आणि आजी मुलांमध्ये घडलेल्या या बदलामुळे आनंदित होत्या आणि अचंबितही होत्या, कारण त्यांच्याजवळ तर कधी मुलांजवळ बसून त्यांच्याशी 2 शब्द बोलण्याचाही वेळ नसायचा. घरात पुन्हा मोठ्या माणसाची उपस्थिती असणं, आजी आजोबांची माया मिळणं याचा मुलांवर किती सकारात्मक परिणाम घडून येतो हे राधिकाने पहिल्यांदाच पाहिलं होतं. तिची मुलं तर आधीपासून या सुखापासून वंचित होती, कारण त्यांच्या जन्माआधीच त्यांचे दोन्हीकडचे आजी आजोबा परलोकवासी झालेले होते. आज राधिकाचा वाढदिवस होता. मयूर आणि राधिका ऑफिसातून लवकर पडून डिनर घ्यायचं ठरवलं होतं. त्यांनी विचार केला की आज मुलांना आजी सांभाळून घेईल, परंतु घरात शिरताच दोघे आश्चर्यचकित झाले. मुलांनी तर फुग्यांनी आणि डेकोरेशन लावून मस्त घर सजवलं होतं. आजीने राधिकाला आवडणारे पदार्थ आणि केक बनवून ठेवला होता. अशी ही सरप्राईज बर्थडे पार्टी, मुलांचा उत्साह आणि आजीच्या मेहनतीने राधिका खूप भारावून गेली. तिचे डोळे भरून आले. याआधी मुलांनी तिच्यासाठी असं काही कधीच केलं नव्हतं.
मुलं धावतच राधिकाच्या जवळ आली आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी तिला विचारलं, आई, तुला आम्ही दिलेलं सरप्राईज कसं वाटलं गं? खूप छान, इतकं छान की मी आता काय बोलू असं म्हणत तिने आपल्या दोन्ही पोरांना आपल्या छातीशी कवटाळून घेतलं आणि दोघांची पापी घेतली. आम्हाला माहिती होतं की तुला खूप आवडेल. आजीच म्हणाली की आपल्या मुलांकडून केला गेलेला थोडा प्रयत्नसुद्धा आईवडिलांना खूप खूप आनंदित करून जातो. म्हणूनच आम्ही दोघांनी तुला खुश पाहण्याकरता हे सगळं केलं आहे. आता राधिकाच्या डोळ्यात आजींसाठी कृतज्ञतेचा भाव दाटून आला. आपल्या मुलांकडून असं आगळं वेगळं सुख तिला आयुष्यात पहिल्यांदाच मिळत होतं आणि तेही पुष्पलता आजीच्या सुसंस्कारांमुळे. केक कापून झाल्यावर पुष्पलता आजीने आपल्या साडीच्या पदराच्या टोकाला बांधलेली लाल रुमालात झाकलेली एक वस्तू बाहेर काढली आणि ती राधिकाकडे सरकवली. हे काय आहे आई? तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट. राधिकाने रुमाल उघडून बघितलं तर तिला त्या रुमालात सोन्याची चैन दिसली. ती चमकली. अरे, ही तर खऱ्याखुऱ्या सोन्याची चैन दिसते. हो पोरी, सोन्याचीच आहे. अगदी मनापासून वाटत होतं की तुझ्या वाढदिवसाला तुला आहेर म्हणून काहीतरी घेऊन द्यावं. ही एक चैन सोडली तर यापेक्षा दुसरं काहीही नाही माझ्याजवळ तुला देण्यासारखं. आत्तापर्यंत मी ही चैन अगदी सांभाळून ठेवली होती. ही चैन ठेवून मी आता काय करू? तू घाल. ती खूप खुलून दिसेल तुझ्या गळ्यात. तेव्हा राधिकाचं अंतर्मन तिला टोचू लागलं आणि तिला खाऊ लागलं. जिला तिनं गरजू म्हातारी समजून आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ठेवून घेतलं, ती किती सुंदर, हळव्या मनाची आहे. किती करते सगळ्यांसाठी. पुष्पलता आजींचा स्वभाव बघून राधिकाला तिच्या वागण्याची, तिच्या स्वार्थी स्वभावाची आणि आजीला आपण इथे फायद्यासाठी ठेवून घेतलं या सगळ्याची आपल्या मनाशीच वाईट वाटले. त्यानंतर तिने मनाशीच माफी मागून मनाशीच ठरवले, आजपासून मी आजींना माझ्या आईचा दर्जा देणार आहे. त्यानंतर राधिका आणि मयूर पुष्पलता आजींची पोरीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागले. हळूहळू पुष्पलता आजी देखील दमत चालल्या होत्या. शेवटी आता त्यांचे देखील वय वाढत चालले होते. मुली देखील मोठ्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना देखील पुष्पलता आजींचे वय वाढत चालले हे लक्षात येत होतं. त्याही त्यांच्या काळजी घेत होत्या. पुष्पलता आजी देखील या कुटुंबामध्ये मिसळून गेल्या होत्या. जणू की काय यांचं माझ्या गेल्या जन्मातील काहीतरी नातं उरलेलं आहे, म्हणूनच मी या कुटुंबामध्ये आले. एके दिवशी पुष्पलता आजी खूप आजारी पडल्या. मयूर आणि राधिकाने त्यांची रात्रभर काळजी घेतली, परंतु तरी त्या काही ठीक झाल्या नाही. म्हणून डॉक्टरांना देखील तपासण्यासाठी बोलावले. परंतु डॉक्टरांनी सांगितले, आजी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या, आम्ही काहीही करू शकत नाही. आता राधिकाला आणि आजीला देखील कळून चुकले होते की पुष्पलता आजी थोड्याच दिवसांसाठी आपल्यासोबत आहे. आणि या सगळ्यामध्ये पुष्पलता आजीने मयूर आणि राधिका मुलींना देखील बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी सांगितलं, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मयूर आणि राधिकाने देखील विचार केला, आजीने एवढं काय महत्त्वाचं बोलायचं असेल, परंतु जाऊयात आपण, असं बोलून ते दोघी आजीकडे गेले. त्यावेळी पुष्पलता आजीने सांगितलं, माझी शेवटची इच्छा आहे, प्लीज तुम्ही माझ्या मुलाला म्हणजे राकेशला माझ्या शेवटच्या भेटीसाठी एकदा भारतामध्ये बोलवा. त्यावेळी राधिका आणि मयूरने देखील हो म्हणून सांगितलं. नंतर राधिका देखील मयूरला म्हणाली, आजीची शेवटची इच्छा आहे तर प्लीज काहीतरी कारण सांगून मिस्टर राकेशला तुम्ही इकडे बोलवा. मयूरने देखील होकार दिला आणि राकेशला फोन केला. राकेश देखील भारतात येण्यासाठी तयार झाला. तिसऱ्याच दिवशी राकेश पुष्पलता निवास म्हणजेच मयूर आणि राधिकाच्या घरी आला. घरी आल्याच्या नंतरला राधिकाने राकेशला चहा कॉफी विचारले. त्यानंतर बोलता बोलता सहज राकेशचे लक्ष बेडरूमकडे गेले. बेडवर एक झोपलेला आजी दिसल्या. न राहून राकेशने देखील मयूरला विचारले, तुम्हाला तर आईबाप कोणीच नव्हते, मग ही आजी कोण? मयूर आणि राधिकाने सांगितले, ही आमची आई आहे. आमचे आईवडील आम्हाला लवकर सोडून गेले, परंतु त्यानंतर देवाने आम्हाला एका आईला परत पाठवले, तीच ही आमची आई. राकेशने त्या दोघांकडे आश्चर्याच्या नजरेने पाहिले. मयूरने सांगितले, आता माझी आई खूप आजारी आहे. डॉक्टरने सांगितले थोड्याच दिवसासाठी ती आमच्या सोबत आहे. हे ऐकल्यानंतर राकेश देखील जरा नाराज झाला आणि मयूरला सांगू लागला,
माझे बाबा तर लवकर गेले, पण आई लगेच त्यानंतर गेली. मला देखील माझ्या आईची खूप आठवण येते. त्यामुळेच मी भारत सोडून अमेरिकेला राहायला गेलो. हे सगळं राकेश खोटं बोलणं राधिका आणि मयूरला ऐकवत होता. आणि निघताना राकेश मयूरला म्हणाला, काळजी घ्या सर तुमच्या आईची, असं म्हणून तो निघणार. तेवढ्यात मयूरने सांगितलं, राकेश प्लीज तुम्ही एकदा माझ्या आईला भेटता का? तिलाही आनंद होईल तुम्ही आलात म्हणून. ठीक आहे, असं म्हणून राकेश देखील आईला भेटण्यासाठी तयार झाला. मयूर आणि राकेश दोघे बेडरूममध्ये गेले. आजीच्या बाजूला मुली आजीचे पाय दाबत बसल्या होत्या आणि त्या आजीचा चेहरा राकेशने बघितला. पुष्पलता आजीने देखील खूप दिवसानंतर आपल्या लेकाला बघितलं होतं, परंतु आपल्याच मुलाच्या तोंडून हे बोलणं ऐकल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटत होतं. ज्या मुलाला 9 महिने पोटामध्ये सांभाळलं, त्यानंतर त्याला काहीही कमी पडू दिलेलं नाही, आज तोच मुलगा आई जिवंत असताना देखील बाकीच्या लोकांना सांगत आहे की माझी आई देवाघरी गेली. राकेशने पुष्पलता आजींचा चेहरा स्पष्ट बघितला. त्यालाही आपल्या आईची ओळख पटली. ही तर दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच आई आहे हे त्याच्या लक्षामध्ये आलं आणि त्याला मोठा धक्काच बसला. एका क्षणासाठी तो थांबला, परंतु नंतर विचार केला, मला इथून आता निघावं लागेल, नाहीतर आईने जर ओळख सांगितली तर खूप काही घडेल. त्याआधी पुष्पलता आजीने मयूर आणि राधिकाला सांगितलं, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. राधिका देखील बोलली, बोला ना आई. त्यावेळी पुष्पलता आजीने सांगितले, मला कोणी मुलगा नाही, या जगामध्ये माझं असं कोणीच नव्हतं. माझा नवरा गेल्याच्या नंतर मी एकटीच पडले, परंतु देवाने मला तुमच्यासारखी मुलं माझ्या पदरामध्ये टाकली. 2 नाती मला दिल्या. मी यामध्ये आनंदी होते. तुम्ही घेतलेली माझी काळजी, मला दिलेला आदर सन्मान आणि तेवढेच दिलेले प्रेम, या सगळ्यासाठी मी तुमची ऋणी राहीन. राधिका, मी तुला बर्थडे गिफ्टसाठी चेन दिली आणि त्यावेळी तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे देण्यासाठी एवढेच आहे. परंतु राधिका, तू तर माझी लेकीपेक्षा जास्त काळजी घेतली आणि मयूरने देखील मुलापेक्षा जास्त काळजी घेतली. म्हणून तुम्हाला सांगते, आपल्या घराच्या बाजूलाच असणाऱ्या बँकेमध्ये मी काही FD करून ठेवल्या होत्या. कमीत कमी 60-70 लाखाच्या असतील आणि त्यातच माझे लॉकर देखील आहे. त्यामध्ये 30-35 तोळे सोनं देखील आहे आणि या सगळ्यांची पावती आणि लॉकरची चावी ह्याच बेडरूममध्ये एका गुप्त अशा कपाटाच्या बाजूला कप्प्यामध्ये ठेवली होती. कदाचित मी आजही जाऊ शकते आणि उद्याही जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हे सांगण्यासाठी मी बोलवलं आहे आणि हे सगळं मी इथे राहायला आल्यावर बँकेत जाऊन तुमच्या नावावर केलं आहे. त्यामुळे कसलाही संकोच न बाळगता ते तुम्ही घ्या, एका आईने दिलेला आशीर्वाद म्हणून. आजी म्हणाली, राधिका, मी जिवंतपणेच मेले होते. ज्यावेळी माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं, वृद्धाश्रमामध्ये ठेवलं, माझी सगळी प्रॉपर्टी विकून टाकली आणि सगळ्यांना घोषित केलं, माझी आई मेली, त्यावेळेसच मी मेले होते. परंतु तुम्ही चौघांनी मला नवीन जीवन दिलं, आयुष्य दिलं, त्यामुळे माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीमागे राहील. असं बोलून पुष्पलता आजीने शेवटचा श्वास राधिकाच्या मांडीवरच घेतला. आता पुष्पलता आजी तर गेल्या होत्या, परंतु हे जे काही घडलं ते सगळं राकेशच्या समोर होतं. आपण आपल्या जिवंत आईला मेली म्हणून घोषित केलं, परंतु त्याच आईने आज माझ्यासमोर शेवटचा श्वास घेतला. मरताना तिने साधी मला ओळखही दिली नाही. आयुष्यभर पैशाच्या पाठीमागे लागलेला मी आणि कोण कुठले राधिका मयूर यांना आईने दिलेला आशीर्वाद आणि त्यात दोघांनी घेतलेली आईची काळजी. काय मी माझ्या आईला जिवंतपणेच मारलं असेल आणि मरताना तिने मला मी तिचा मुलगा आहे हे समोर असून देखील तिने एक शब्दाने काही सांगितलं नाही. याच कारणासाठी तिने मला इथे बोलावलं असेल. देवा, मला माफ कर, मी चुकलं, असं म्हणून राकेश ढसाढसा रडू लागला. मित्रांनो, तुम्ही आयुष्यभर कितीही पैसा कमवा, परंतु त्याआधी आपल्या नात्यांना, आपल्या आईवडिलांना आपली गरज आहे हे विसरू नका. आपण कमावलेली प्रॉपर्टी पाहून आज आपलीच मुलं ती विकतात आणि आपल्याला एखाद्या वृद्धाश्रमामध्ये ठेवून ती नंतर आपल्याकडे डोकवायलाही येत नाही. मग काय उपयोग आयुष्यभर आपण ज्यांच्यासाठी पैसा प्रॉपर्टी कमवून ठेवतो, शेवटच्या क्षणाला ते आपल्याला ओळखही देत नसतील तर? आणि हेच दिवस आपल्यावर शेवटी येणार असेल तर पैसा प्रॉपर्टी कमवण्याच्या नादी लागण्यापेक्षा योग्य वेळी आपल्या मुलांवरती संस्कार करा, म्हणजे शेवटच्या क्षणाला निदान ते आपल्या आईवडिलांसोबत तरी राहतील. मित्रांनो, आईवडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर मेहनत करून
कष्ट करून पैसे प्रॉपर्टी कमवून ठेवतात. त्याच मुलांना चांगलं शिक्षण देतात, परंतु तेच मुले जॉबला लागल्यानंतर त्यांना म्हाताऱ्या आईवडिलांचा कंटाळा येतो आणि सरळ सरळ आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून जिवंतपणेच त्यांना मारून टाकतात. म्हणून आईवडिलांनी मुलांना पैसा कमवण्यापेक्षा संस्कार कमवा आणि त्या संस्काराने तुमचा शेवट होणार आहे हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.